तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन लोकल ब्लॉगमध्ये. तर सकाळी निघालो होतो अडप्याचा माल भरायला. तर त्या पार्टीला मी म्हणलं पेंडिंगमध्ये ठेवलं आणि या प्रशांत भाऊकडं सकाळी यांची 8ला ऑर्डर आली. मग पप्पाने मला काय सांगितलं नाही म्हणून मी तर काय बोललोच नाही. पुन्हा त्या पार्टीकडे भरायला जेव्हा निघालो मनी सुरतच्या बाहेर, तेव्हा पप्पाने मला सांगितलं की इथं येऊन यायची गाडी भरायची. अरे म्हणलं लई लवकर सांगितलं तुम्ही, जाऊ द्या म्हटलं. आलो प्रशांत भाऊकडं. प्रशांत भाऊकडं मी कशामुळे आलो माहिती आहे का, 2-3 वर्ष झालं मी यांच्याकडे काम करतोय, पण कधी मी यांचा चेहरा पाहिला नाही, ह्याने माझा चेहरा पाहिला नाही. तर भाऊ आज हे माझ्याकडं म्हणजे समोरून आलेत म्हणलं कंपाऊंडला, कारण हे दर वेळेस मुंबईतच राहतात. त्यांचं काम जास्ती करून तिकडंच चालतं, ऑफिस पण त्यांचं तिथंच आहे. यांचं स्वतःचं वेअर हाऊसिंगचं काम चालतं. मग यांनी मला बोलून घेतलं. तर आलो बघा गाडी भरायला. भावानं तो गाडी वगैरे भरायला लावायच्या आधी मी जरा साफसफाई करून घेतलं गाडी. मग प्रशांत भाऊला जरा गाठभेट घेतली. प्रशांत भाऊला बोललो, भाऊ कामाचे असं माणसं आहेत ना आपल्याकडं भाऊ काही. तर मी 3-4 पार्ट्या आहेत, अजून हीच नाही, 3-4 पार्ट्या आहेत अशा की मी त्यांचा चेहरा बघितला ना. त्यांच्याकडे 5-6 वर्ष झालं काम चालू आहे, जेव्हापासून गाडी लाईन आलो त्या दिवशीपासून. तर प्रशांत भाऊ पण काय बोलत होते काय नाही बघा तुम्हीच. आमच्याकडे 2 वर्ष झालं काम करतो आम्ही, पण कधी आमची फर्स्ट टाइम भेट झाली ना समोर आणि पहिल्यांदाच सकाळी दुसरी ऑर्डर सोडून आलो यांच्याकडे. छान काम आहे, छान आहे, व्यवस्थित एकदम. कधी तकलीफ आमच्या कामामध्ये, परफेक्ट काम आहे एकदम बेस्ट. चला मग नंतर काय गाडी वगैरे भरायला लावली भावनं. गाडी भरून लगेच आपल्याला जायचं होतं. हे माल आहे आपल्या ह्याचा बाटला गावाचा, तर बाटला गावात जायचं होतं म्हणून गाडी वगैरे भरून घेतलो. गाडी वगैरे भरून झाल्यानंतर भाऊ लावलं गाडीचा फाळका रस्सी बांधून घ्यावं म्हणून निघालो. फाळका रस्सी बांधून निघालो भाऊ आपल्या बाटला गावाच्या रोडला. आमचा मनी सुरतचा रोड तर एकदम हायवे आहे भाऊ, 4वे हायवे म्हणायला तर लांबच. पुन्हा नंतरून आलो बघा, रोड सगळा मोकळा भेटला म्हणून आलो आपल्या मानकोलीच्या ब्रिज खाली. आता इथून मला बायपासपर्यंत युटर्न भेटल म्हणून मी इथूनच रॉंग मारून जायचा विचार चालू केलो. मग काय इथं मानकोलीच्या गावातनं, इथून बाटला गावातनं रस्ता निघते त्या रोडनं गाडी घालायचा प्रयत्न केलो. मग काय थोडं चालूच जाम होतं, म्हणजे गाड्या वगैरे थांबत चालत होत्या म्हणून लावलं जरा हळूहळू त्या रस्त्याला लागलो. पुन्हा काय आपल्या या मेन रोडला लागलो. इथं जरा रोड आहे ना चढण फुल मोठा आहे, म्हणून इथं जर स्पेशलमध्ये गाडी उचलावं म्हणलं. पुन्हा काय सेकंडमध्येच आपली गाडी एकदम टन उचलली बा. आपल्या गाडीत लई पॉवर आहे, बघा कसं उचलते. हा खतरनाक आहे बा. आपला नाद विषय वेगळा आहे लई, आपल्या नादाच्या पलीकडे कुठलं काय नाही. तर काय या बधीरनं माझा मोसम तोडला, आता जाऊ द्या म्हणलो. मग काय इथं आलो का बाटला गावातून गेलो, रॉंग मारलं नाही तर पहिलं लोडाबादामपासून मला रॉंग मारून यावं लागत होतं. पण मी म्हणलं की नाही, आपल्याला इथूनच गाडी घालायचं, बघू गावातून एक टाईम जाऊ कसा आहे काय नाही रस्ता. तर मी एका गाववाल्याला विचारून गाडी घातलो भाऊ आतमध्ये, कारण डायरेक्ट गाडी घातली ना. पहिलं विचारलं भाऊ की इथून जायला रस्ता आहे, तर ते म्हणलं की पहिलं गाडी बघितली त्यांनी, वायर वगैरे आहेत ना लटकलेले भाऊ, मग त्याच्यामुळं जरा लोकाला विचारपूस करून निघावं लागते. मग काय तिथून काढलो गाडी, आलो कंपनीपाशी, जवळच होती कंपनी आमची. आल्या काय गाडी एक लोडिंगसाठी चालू होती. मग काय त्या गाडीचा माल भरून झाला, लाचची थप्पी होती आणि टायमाला पोचलो मी. त्याचं काय पॅक वगैरे केलं त्याने. मग पुन्हा काय नंतर आपली गाडी खाली करायला चालू झाली. लगेच खाली करून लगेच गाडी निघतच होतो भाऊ. तेवढ्यात निघालो होतो तर ते ह्यांनी वापस मला फोन करून बोलवून घेतले. ते म्हणले की परत रिटर्नचा माल आहे, घेऊन जातो का. म्हटलं कुठं घेऊन जायचं. म्हटलं जिथून माल आणलाय तिथंच त्यांचा माल वापस घेऊन जायचा, दुसरा माल आहे. मग ठीक आहे म्हणलं, बरं आपल्या गाडीत काय, मला पण गावाला जायचं आहे म्हणून मी म्हटलं बसून काय काम नाही, आता घरी जाऊन पण टाईमपास होईल, त्यापेक्षा मग भरून गेलेलंच परवडेल मला. मग काय भरून घेतली गाडी. मग काय मानकोलीचा रोड बीर वगैरे सगळा मोकळाच होता. थोडं जाम लागतंय आमच्या इथं फक्त धरमपाशी. मग काय ते लास्ट टायमाला तुम्हाला दाखवलं बघा, हॉर्न मारून पोई म्हणून आम्ही निघालेलो. तिकडंच जरा जाम लागलेलं. मग चालूवर गेलो, तिकडे खाली करायच्या जागेवर आलो भाऊ. खाली करायला लावली आता गाडी, मला निघायचं गावाला संध्याकाळी. मस्त माझं दिवसभराचं भाऊ 5-6 हजारचं काम झालं. आता मी आरामात त्यातले 2,000 खर्च घेऊन गावाला निघणार. तर चला मग भावानं भेटू आता आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. मला परत एक ब्लॉग बनवायचा आजच्या दिवसातच तिकडला, कारण मी त्या हैदराबादच्या गाडीत जाणार आहे. थोडा जरा युनिक ब्लॉग बनल, कारण रोज लोकलमध्ये बघून तुम्हाला पण बोर होत असेल. बघू आजचा बाहेरचा ब्लॉग बनवतो, जास्त नाही, मिनीच ब्लॉग बनवायचे. जे लई मोठा ब्लॉग बनवलं की तुम्ही बघत नाही, अर्धा अधुरा बघता आणि पुन्हा वापस सोडता. मग ते व्ह्यू कसे भेटणार मला भाऊ, व्ह्यू पण भेटायला पाहिजे. चला भेटू मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.